आता निघालोय आपण पुण्याच्या दिशेने. आधी खेडची वापरलं जाणार आणि आपल्या KR म्हणजेच KR रायडर, KR मोबाईल ब्लॉगर किंवा आपले करीमलाल व्हायला त्यांना भेटूयात. त्यांच्यासोबत पुढं बघूयात कसं काय करायचं ते. आणि तुम्हाला कसं दिसतंय मला माहीत नाही, मी पहिल्यांदा ट्राय करतो हे आयुष्यात, माझ्या पहिल्यांदा मोठं ब्लॉग. आणि तुम्ही म्हणताल डायरेक्ट असं का, म्हणजे इकडं का चालू केलं डायरेक्ट तुम्ही? पहिल्यांदा मी कधी हे करत असतो, इंट्रो वगैरे करत असतो, इंट्रो न करता डायरेक्ट मी इकडे का भिडलो आहे? तर काही लोकांचं आलतं की कॅमेरा पाहिजे आम्हाला, हे पाहिजे. किंवा ज्यावेळेस मी कोल्हापूरचा आपला रिसेंटचा व्लॉग झाला त्यावेळेस लोकांचं आलतं रिॲक्शन की आम्हाला कॅमेरा हवा आहे किंवा कॅमेरा जे घेऊन तुम्ही त्या पद्धतीने हे करा. ठीक आहे, आपण डिमांड आली आपल्याला आणि आपण ती डिमांड पूर्ण केली. आता बघूया, ट्राय करून फर्स्ट टाइम करतोय ट्राय आता विदाऊट. एक 1000 पावर. आपण आहे ना, आता आपण जाणार आहे जे पालखी तळ असतं वारीचं, आषाढी वारीत, त्या पालखी तळाचं तिथं म्हणजे वाखरी, जिथं पंढरपुरात यायच्या आधी ज्या वाखऱ्या वाखरी म्हणतोय, पालख्या ज्या आहेत त्या रेस्ट करतात, त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. तर आणि बंजी कॉर्ड घ्यायची आपल्याला. खरं तर बंजी कॉर्डची गरज आहे. बंजी कॉर्ड नसल्यामुळे हे पाठीला बॅग अडकून सगळीकडे फिरायला लागायचं. हे आहे ते पालखी तळ, तुम्हाला खरं दाखवायचं राहिलं. इकडे दिसते ते पालखी तळ, इकडं ते विहीर आहे थोडी ह्याला. आणि आमची शाळा लहानपणीची ती इकडे आहे. म्हणजे मी होतो इथं आय थिंक सो 8th पर्यंत MITमध्ये होतो. MIT XYZ जे आहे ते त्या कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये, सॉरी, या स्कूलमध्ये होतं. त्यामुळं इकडं मी नाही म्हणलं तरी 4 ते 5 वर्षानंतर इकडे दिसतं. पण आता स्कूल पूर्ण चेंज झाली आतून. काय फायदा मग याचा? आणि रस्ता बघा, भंगार रस्ता एकदम, आईच्या गावात ह्या रस्त्याच्या. एवढा भंगरी रस्ता अख्ख्या आयुष्यात कुठे बघितलं नसेल रे मी. हां, एवढा भंगरी रस्ता, लाईक झुरो रस्त्याची. हो, पाण्याच तलं. मी हायकोली तुलीला दोली नातून दैता ती नाली. संगीत भरलं हो. बाजारी मी हायकोली नारी, खड्डा नाही दिशी घात कन्न घशी कर कर तर तरी. चालेल चालेल चालेल. हे बघितलं ना, मला नाशिकच्या जे गंगापूर डॅम आहे का, ज्यांनी बघतात नाशिकचे, गंगापूर डॅमची आठवण आली रे मला. आपल्या नाशिकमध्ये जे दिवस काढले होते, पण सीन कसलं खतरनाक आहे, बाप लेवल नसतं. पावसाळ्यात राहायला मजेत असते. एखाद्या वेळेस पावसाळ्यात जास्त चालत असेल ते. सावन के महीने में मोरनी बनके मैं बनके नाचू. सावन में मोरनी बनके मैं तो छम छम नाचू, हो मैं तो छम छम नाचू. सोबतीला नाही कुणी, सोबतीला आहे स्वामी, मनामध्ये सावली स्वामी, मुखामध्ये ऐक गाडी सुटली. स्वामी मुखामध्ये बघ स्वामी, नजरेचा अंत स्वामी. फॉर्च्युनर वाल्या. आता हे कॅमेरा बघितला ना, लोक जरा वळून वळून बघायला लागले. तसं शहराकडं हम कूच कर रहे, मतलब जिकडं शहराकडे वाढेल तसं लोक वळून वळून मला, हे कॅमेरा, कॅमेरा, कॅमेरा. हे माकड असं, हे माकड ते आपण बघ नाही का, माकड आल्यावर शहरात तसं कॅमेरा घालून घेतो असं वाटतंय. होतं की आपण जे आता लाल ड्रेसवाले सगळे बघतो येत जाताना, काहीतरी यात्रा चालू आहे कुठेतरी तरी देवाची. त्याने सांगितलं, एक जण आलता, त्याला विचारलं नेमकं काय चाललं, सगळेजण लाल लाल दिसायला लागले. तर ती यात्रा होती आणि सगळं ते रायडर आहे का मागं, यात्रेकरू होते त्यामुळं
चालू आहे खेड शिवापूरच्या आता जवळच आल्यासारखं आलो आहे. हायवे लागला, मनाला शांतता लागली. नव्हता हायवे, शांतता नव्हती. आई गं, उधळलो गाडीला मागणं, परत उधळलो नुसता उधळीचा विषय. पुढे हंटर माग हंटर टंटर हंतूर. उधळलो. आता नाही उधळलो म्हणजे धडधम. आता खरी मजा येणार हायवेला. ते कुठलं खोपडीतनं आणलेलं काय की मॅप मस्तीच करतो. अजून 26 किलोमीटर दाखवते पण अजून 26 किलोमीटर म्हटलं तर कुठं राहिलं ते. वाट लावणार आहे 26 किलोमीटर. तर मला ते फक्त मी वाट वगैरे बोगद्याची, तो बोगदा आधी असावा फक्त देवा, नंतर असावा. काय दिसतंय रे, घर, झाडी, झुडपं, काय दिसतंय ना, शब्दांमध्ये नाही सांगू शकतो. ब्लॉग जो आहे तो आहे शिवनेरी किल्ल्यावर जाणार आहे. आता इथली रेस्ट दुपारच्या मी जे मोठा ब्लॉग केला आहे तो बघतो आता मी झालं आहे का नाही, म्हणजे मेमरी कार्ड करप झालं असं वाटतं आहे. तर बघू आता मी ऑर्डर केलं काहीतरी, येईल, खातो आणि झोपतो. झोप तर जोरात लागली, सकाळ उठून लागली का लवकर निघायचं आहे पण आपल्याला. चला.